नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आजची ब्रेकिंग न्यूज आहे. आताच्या घडीची मोठी बातमी. शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या ऑगस्ट 2026 वेतन संदर्भात मोठी अपडेट. जाणून घ्या सविस्तर. या संदर्भामध्ये मित्रांनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन मध्ये मनापासून स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी ऑगस्ट 2026 च्या वेतन संदर्भात अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक आले आहे. तर ई-केवायसी पूर्ण न केल्यास पगार मिळणार नाही असा थेट इशारा शासनाने दिला आहे. शेवटची तारीख आणि सविस्तर माहिती या व्हिडिओत आहे. पूर्ण व्हिडिओ क्लिप स्क्रिप्ट कोठे स्किप न करता आवश्यक शेवटपर्यंत पहा. तर नमस्कार मित्रांनो, आताच्या घडीची मोठी बातमी. शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना ऐका, ऑगस्ट 2026 चा वेतन किंवा पगार अडकू शकतो. कारण चला तर पाहूया सविस्तर. त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहूया. सर्वप्रथम ऍक्टिव्ह एज्युकेशन वर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा. सरकारी कर्मचाऱ्यांच्या साठी महत्त्वाचे अपडेट सर्वात आधी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर प्राप्त होईल. शासनाचे परिपत्रक काय म्हणते तर मित्रांनो, 31 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र वित्त विभागाने अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित केले आहेत. 28 जुलै 2026 च्या वित्त विभागाच्या प्रधान सचिवांनी घेतलेल्या आढावा बैठकीच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. कोणासाठी हा निर्णयाचा आदेश आहे? राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, अंशतः अनुदानित, खाजगी अनुदानित, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. महत्वाचा ई-केवायसी बंधनकारक. या परिपत्रकात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ई-केवायसी. ऑगस्ट महिन्याचे वेतन बिल तयार होण्यापूर्वी सर्व कर्मचाऱ्यांनी आपली ई-केवायसी तत्काळ पूर्ण करावी, बंधनकारक आहे. जर तुम्ही ई-केवायसी पूर्ण केली नाही तर संबंधितांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन दिले जाणार नाही असा थेट इशारा शासनाने दिला आहे. लक्षात घ्या, यापूर्वी मे 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही असे स्पष्ट आदेश आहे. प्रशासनाला काय सूचना दिल्या आहेत? सर्व विभागीय वेतन व भविष्य निर्वाह पथकांच्या अधीक्षकांना कडक सूचना देण्यात आल्या आहे की अधीक्षकांनी योग्य ती कार्यवाही पूर्ण केल्यानंतर ऑगस्ट 2026 चे पगार देय करण्यात यावा. म्हणजेच तुमच्या कार्यालयात ई-केवायसी झाली असेल अशी खात्री झाल्याशिवाय पगार निघणार नाही. कर्मचाऱ्यांनो काय करावं? मित्रांनो, तुम्ही काय करायचे? एक, तत्काळ तुमच्या कार्यालयात जाऊन प्रमुखाशी संपर्क साधा. 2, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा. आधार, बँक डिटेल्स अपडेट आहे का ते पहा. 3, 31 जुलै 2026 ही शेवटची तारीख आहे. यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही. जे कर्मचारी ई-केवायसी करणार नाहीत अशा कर्मचाऱ्याला विलंब होईल याची नोंद घ्यावी. निष्कर्ष, आपणास थोडक्यात ऑगस्टचा पगार हवा असेल तर ई-केवायसी हे काम आताच पूर्ण करा. ही माहिती सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. तर व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक करा, ऍक्टिव्ह एज्युकेशनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद. मित्रांनो, शासनाने वेळोवेळी ढिलाई दिली नाही किंवा वेळोवेळी कोणत्याही प्रकारची ढिलाई दिली नाही आणि त्यामुळे ऑगस्टचे पगार हवा असेल तर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा. तुमच्या कार्यालयात हा मेसेज नक्की पोहोचवा. तुम्हाला ई-केवायसी करताना अडचण येत असेल तर कॉमेंटमध्ये सांगा. असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलला विसरू नका. तर अद्ययावत माहितीसह पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत निवांत राहा. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.